असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता अशा प्रकारे देवांनी अमृत घेतलं आणि ते बलशाली झाले. आता पुन्हा युद्ध सुरू झालं देव आणि दानव यांच्यात. याच्यामध्ये देवांनी या सगळ्या राक्षसांना, या असुरांना, दानवांना हरवून टाकलं आणि मग दानव अस्ताचल पर्वतावर निघून गेले शुक्राचार्यांबरोबर आणि इकडे देवांना त्यांचं ते स्वर्ग परत मिळाला. अशा प्रकारे ही समुद्र मंथनाची कहाणी या श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेली आहे. तर आता ही जी कहाणी आहे याच्यामध्ये जो मंदार पर्वत आहे ते काय आहे हो? ते आपलं मन आहे. मंदार पर्वताला मध्ये धरलेलं आहे आणि वासुकीला दोर केलाय. म्हणजे मन, त्या मनाला थांबवण्यासाठी जो दोर वापरलाय तो आहे नामस्मरणाचा. मग ते नामस्मरणाने तुम्ही तो जो मंदार म्हणजे आपलं मन जेव्हा मंथन कराल तेव्हा त्याच्यातून तुम्हाला ही 14 रत्न प्राप्त होतील. तुमचं मन एकाग्र होईल आणि शेवटी अमृत तुमच्या वाट्याला येईल. अमृत म्हणजे काय तर अमर होणं असं नाहीये. आपल्या या कलियुगामध्ये, या मानवामध्ये अमृत म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित होणं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणं. गोपाल कृष्ण भगवान की जय.